सांगितलं. आता काय काढलंय? अरे ती हिंदीचं कशाला काढलंय? अरे मराठी आपल्याला सोडायची नाही, ती तुमची माझी मातृभाषा आहेच. हिंदी राष्ट्रभाषा नाहीये, परंतु जास्तीत जास्त राज्याला हिंदी भाषा बोलली जाते आणि जगात वापरायचं असेल तर इंग्रजी भाषा आली पाहिजे. जर तुमच्या माझ्या मुलाला मुलीला आपल्या नातवंडांना पतवंडांना काहींच्या शाळेमध्ये पहिलीपासून हिंदी इंग्रजी मराठी शिकवलं म्हणून बिघडलं कुठं? काय अडचण काय? काही काही लोकांना 10-10, 12-12 भाषा येतात. मी ज्यावेळेस खासदार झालो पंतप्रधान त्यावेळेस PV नरसिंहराव होते, त्यांना अनेक भाषा येत होत्या. हे गरजेचं आहे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. पण त्याच्यातनंच आंदोलन, त्याच्यातनंच कुठं बंद. अरे जर आपण ज्ञान जास्त देत असू, आपण आपली मातृभाषा मराठी आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे. आपण मराठीमध्ये बोर्ड लावायला लावतो, आपण मराठीमध्ये बोलण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. ते वर्षानुवर्ष चालत आलेली आपली भाषा आहे. स्वर्गीय कितीतरी महापुरुषांच्या काळापासून, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली भाषा आहे. त्याच्या आधी हजारो वर्षापासून चालत आलेली भाषा आहे. आणि त्यामुळं साधू संतांनी ह्या भाषेमध्ये अभंग लिहिलेले आहेत, विचार मांडलेले आहेत. ह्या भाषेला आपण कधी अंतर देणार नाही आणि द्यायचं कारण पण नाही. परंतु आज काही ना काही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, काहीतरी वेगळ्या पद्धतीनं समाजाला सांगण्याचं काम ही लोक जे विरोधक करतात त्याला कृपा करून बळी पडू नका. आज समस्या काय आहे? आज पिंपोड्याला आणि ह्या 26 गावांना पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या आहे. त्याच्यामध्ये आपण लक्ष घालून त्या बाबतीतल्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. अधिकाऱ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. हे पण आपल्याला स्पष्टपणे मी या निमित्तानं सांगतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये बाकीच्या पण, तुम्ही खंडाळा तालुक्या घ्या, आबाच्याच मतदारसंघात. पूर्वी खंडाळा दुष्काळी तालुका होता, परंतु तोही आता बऱ्यापैकी बागायती झाला. तिथंही उद्योगधंदे आले, तिथंही इंडस्ट्री आल्यामुळं तरुणींच्या हाताला काम मिळालं. आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं गाव खंडाळा तालुक्यात नायगावला आहे, तिथंच चांगल्या पद्धतीनं त्यांचं स्मारक करण्याचं आम्ही लोकांनी हातामध्ये घेतलंय. आज आमचे काही सहकारी मित्र नाभिक समाजाचे मला भेटले. ते म्हणले की दादा, मागं जिथं अफजल खानाचा वध युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्या प्रतापगडवर होता